सर्वांना सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. एस रविराज सर्वांचं इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये स्वागत करत आहे. जे स्वतःचं न्यूज चॅनल आहे, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारं एकमेव न्यूज चॅनल म्हणजे इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल. महत्त्वाच्या घडामोडी. 15 डिसेंबर आचारसंहिता लागू. काल 16 तारीख, आज 17 तारीख. 28 दिवस बाकी. 23 तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म वाटप. 30 तारखेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरणं शेवटचा दिवस. 2 तारखेला छाननी फायनल अंतिम. आणि 15 तारखेला निवडणुका ठाणे महानगरपालिकेच्या आणि 16 तारखेला निर्णय. फार महत्त्वाची परिक्रमा आहे. 2022 मध्ये ठाणे महानगरपालिका बरखास्त झाली आणि गेली 3 वर्ष चातकासारखी वाट पाहणारे लोकप्रतिनिधी, गेली 3 वर्ष चातकासारखी वाट पाहणारे लोकप्रतिनिधी गुडघ्याला बाशिंग बांधून होते, ते आता बाशिंग सोडायची वेळ आली आहे. जे चातकासारखे लोकप्रतिनिधी गुडघ्याला बाशिंग बांधून होते, ते आता बाशिंग सोडायची वेळ आलेली आहे. तत्पूर्वी हा इतिहास सांगण्यापूर्वी मी तुम्हाला आधी एक आढावा देतो की सत्ता समीकरण. कालच ठाणे महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणुकीच्या धर्तीवरती आढावा घेतला. या निवडणुकीच्या धर्तीवरती जवळजवळ ठाण्यामध्ये 33 प्रभागांसाठी एक आढावा घेतो, प्रशासकीय आढावा घेतो. ठाण्यामध्ये 33 प्रभागांसाठी 1942 मतदान केंद्रे आहेत. किती केंद्रे आहेत? 1942. ठाणे शहरातील 33 प्रभागांसाठी 1942 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून या केंद्रातून 16,49,867 16,49,867 मतदान करणार आहेत. महापालिकेची मुदत संपल्यावर तब्बल 3 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्र तळमजल्यावर करण्यात येतील. तसेच मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात येईल. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक एकूण 33 प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या 16,49,867 इतकी आहे. पुरुष मतदारांची संख्या 33. पुरुष लोकसंख्येची मतदारसंख्या 63,878 असून तर महिला मतदारांची संख्या 85,837 आहेत. मतदारांची संख्या 159 इतकी आहे. 33 प्रभागातून 1942 मतदान केंद्र आहेत निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. प्रथम निवडणुकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मिळून 9,710 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त 20% राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार आहे. अशी ही संपूर्ण विवरण ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आहे. आता आपण राजकीयदृष्ट्याकडे जाऊया. राजकीयदृष्ट्या असं आहे, ठाण्यात महायुतीमुळे भाजप अस्वस्थ आहे. का? कारण 2017 मध्ये शिवसेना, हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे एकत्रित होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्रित होते, एकनाथ शिंदे एकत्रित होते. त्या काही शिवसेना स्वतंत्र लढली होती आणि आता भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते. तर आत्ताचं चित्र राजकीय दृष्ट्या वेगळं आहे. शिवसेनेचे 2 भाग पडलेले आहेत. शिवसेना मशाल उभाटा गट, शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे गट, अशा प्रकारे 2 भाग झालेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सुद्धा राष्ट्रवादी तुतारी शरद पवार गट, राष्ट्रवादी घड्याळ
अजितदादा पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती आहे, या युतीत लढणार आहेत. तर अशा प्रकारे राजकीय विवरण आहे. आणि एक महत्वाची अजून गोष्ट आहे की एक नवीन संकल्पना येते. नवीन संकल्पना की बहुजन एकीकरण समिती अंतर्गत बहुजनांचे जेवढे पक्ष आहेत, आणि जे बहुजन प्रस्थापित पक्षांबरोबर काम करतात ते सोडून त्याने बहुजन एकीकरण समितीमध्ये या आणि आपले उमेदवार प्रत्येक प्रभागावानी उभे करा. कोणाला वाटेल तेवढे प्रभागाचा अभ्यास करा. 131 उमेदवार आहेत, 33 पॅनल्स आहेत, 33 पॅनलचे प्रभाग आहेत आणि 131 उमेदवार आहेत. मतदार 9,700 काहीतरी मतदार आहेत. आता मी वाचन केलं तर बहुजन एकीकरण विकास समिती अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आव्हान करतोय. आणि मी जरी बहुजन एकीकरण समितीचा अध्यक्ष असलो सर्वांना एकत्र, पण बहुजन म्हणून राष्ट्रवादीचे एक स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहे. तर का करणार आहे? कारण की गेली 34 वर्ष अबाधित शिवसेनेची सत्ता ठाणे महानगरपालिकेवर आहे आणि ठाणे महानगरपालिका पूर्व भ्रष्टाचाराने बरबडून भिकारी बनवलेली आहे. प्रस्थापित कर्मचारी वर्ग ठाणे महानगरपालिकेचा नाही, 1 रुपया नाही पगार द्यायला, वेतन द्यायला, प्रॉव्हिडंट फंड द्यायला, ग्रॅज्युटी द्यायला की 7व्या वेतनाचा फरक द्यायला. गेली 5 वर्ष 7व्या वेतनाचा फरकासाठी लढतोय. व्याजही नाहीये. 5 वर्ष पैसे वापरतात, व्याज नाही. 10, 20, 30 पण गोष्टी नाही आहेत. 10, 20, 30च्या गोष्टी पण नाहीत. अशा प्रकारचं हे विवरण मी तुम्हाला सांगतोय. आणि मी अजून एक सांगतो की 17 आणि 22 मध्ये जे प्रस्थापित लोकप्रतिनिधी निवडणुका लढले, 131 नगरसेवक माजी ज्यांनी 17 ते 22 लोकप्रतिनिधीच्या बॉडीमध्ये होते, या सर्वांनी 3 महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे फॉर्म बाद होणार आहेत. एक म्हणजे अनधिकृत बांधकामाला ठराव करणं, अनधिकृत बांधकामाचा महासभेमध्ये ठराव करणं आणि अनधिकृत बांधकाम करण्यास सहकार्य करणं. स्थायी समितीतील 16 मेंबरने अनधिकृत बांधकाम करण्यास ठराव करणं, त्याला आर्थिक मंजुरी देणं. आणि तिसरं म्हणजे एक माजी कार्यकारी अभियंता 2020 मध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठलाही गुन्हा नाही, विनाकारण राजकीय दबावापोटी निलंबन करण्यास ठराव करणं. शिवाय 2020 नंतर 2021 मध्ये 1 मार्च 2021 ला पुन्हा निलंबन. त्यासाठी हे 131 उमेदवारांनी महासभेमध्ये त्याला दुजोरा दिला. आणि 16 स्थायी समिती मेंबरमध्ये रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता माजी यांना निलंबित करण्यामध्ये ठराव केला. कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठलाही अत्याचार नाही, कुठलाही गैरकारभार नाही. एक अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराला न्याय आणि अत्याचार अनुसूचित जाती प्रतिबंध कायद्या अंतर्गतच्या विरोधात न्याय अन्याय करून आत्महत्यास प्रवृत्त केलं. त्याचा गुन्हा नोंद झालेला आहे पोलीस स्टेशनला, त्याचा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा आलेला आहे. तर अशा 131 उमेदवारांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल पोलीस आयुक्त ठाणे, पोलीस आयुक्त महासंचालक महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने या 3 मुद्द्यांवर 131 लोकप्रतिनिधी जे माजी आहेत, 131 लोकप्रतिनिधी जे माजी आहेत, त्यांना गुन्हे दाखल झाल्यामुळे निवडणुकीचा फॉर्म भरता येणार नाही. हे माझं विवरणचन नाहीये, तर ते होतंय, ती घटना होणार आहे आणि घडणार आहे. माझी प्रत्येक निवडणूक आयोगाला हरकत आहे, ऑब्जेक्शन आहे. ठाणे महानगरपालिकेत निवडणूक अधिकाऱ्यांना हरकत आहे, ऑब्जेक्शन आहे की त्यांनी एक माजी कार्यकारी अभियंता जो आधी सेवेत असताना
मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती असं विनाकारण त्रास देणं, एक मागासवर्गीय अधिकाऱ्याचा छळ करणं, महासभेमध्ये ठराव करणं, स्थायी समितीमध्ये ठराव करणं, हा अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा लागू होतो आणि तो झालेला आहे. त्यामुळे ह्या लोकप्रतिनिधींना स्थायी समितीच्या 16 सदस्यांना फॉर्म तर भरता येणार नाही. शिवाय 131 नगरसेवक माजी यांना सुद्धा फॉर्म भरता येणार नाही. हा रवींद्र शिंदे आहे, ही करामत तुम्हाला मी करून दाखवणार. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणालाही कसली भीती नाही, कारण प्रस्थापित नगरसेवक फॉर्म भरू शकणार नाहीत. भरला तर बाद होणार. हा बाद करणारा पठ्ठ्या इथे बसलेला आहे रवींद्र शिंदे, जो सेवेमध्ये कार्यकारी अभियंता होता, राहिला आणि आता सेवानिवृत्त झाला. महासंचालक पोलीस यांच्याकडे एकनाथ शिंदेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा झालेला आहे. वर्तकनगरला छाननी आलेली आहे. माहिती अधिकाऱ्यात कालच मला पोलिसांनी फोन केला, शिंदे साहेब तुमची माहिती घेऊन जा, तयार आहे, लवकरच येतोय. आणि 131 उमेदवारांवर गुन्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये, एक नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे नगर पोलीस स्टेशन, वर्तकनगर पोलीस स्टेशन, वाघळे पोलीस स्टेशन, माजुरा मानपाड प्रभाग समिती पोलीस स्टेशन, या सर्व पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दर्ज होणार. कारण त्या प्रभागातले 131 उमेदवार लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी रवींद्र शिंदेला विनाकारण निलंबित करण्यासाठी, अनुसूचित जाती जमातीच्या अधिकाऱ्याला त्रास देण्यासाठी, छळ करण्यासाठी आणि आत्महत्याच प्रवृत्त करणं हे संपूर्ण ठरावांती आलेलं आहे. ठराव झाला, सहमत झाला, ठराव झाला, स्थायी समितीमध्ये सहमत झाला, ठराव झाला, महासभेमध्ये चर्चा झाली. त्यामुळे या चर्चा अंती ज्या प्रकारे रवींद्र शिंदेवर कारवाई करण्यात आली, विनाकारण, विनादोषित, कुठलाही गुन्हा नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठलाही अपप्रचार नाही, कुठलाही अपचारिक कृत्य नाही, काय कुठले दारू पिल्याच्या ड्युटीमध्ये कर्तव्याचं कसूरता नाही आणि कुठलेच कामाच्या कसूरता नसल्यामुळे हा जो काही 131 लोकप्रतिनिधी गोष्टी केल्या त्या अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत येत असून या सर्वांवर गुन्हे दाखल होणार आणि गुन्हे दाखलमुळे त्यांना निवडणुकीमध्ये फॉर्म भरता येणार नाही आणि उभं राहता येणार. ही माझी खंत नाही, तर ही आव्हान आहे की त्यांनी ह्या निवडणुकीला उभं राहून दाखवावं 131 उमेदवारांनी. हा रवींद्र शिंदे पठ्ठ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचलित या युगातील वारसा, ज्याची जन्मतारीख 14 मे 1965 आहे, जी संभाजी महाराजांची जन्मतारीख 14 मे 1656 आहे आणि जी रवींद्र शिंदे जन्मतारीख 14 मे 1965 आहे. म्हणजे जन्मतिथी, वार, दिवस सगळं काही एकच आहे. जे संभाजी महाराजांचं होतं ते रवींद्र शिंदेचं आहे. त्यामुळे हा रवींद्र शिंदेचा पठ्ठा, 10 हत्तीचं बळ जे संभाजी महाराजांचे होते ते 10 हत्तीचं बळ या रवींद्र शिंदेमध्ये, कायद्यामध्ये, पेनामध्ये, संविधानामध्ये आहे. आणि या संविधानानुसार हा हे सिद्ध करणार की 131 उमेदवार कुठल्याही प्रकारचे निवडणुकीला उभे राहण्यासाठी लायक होणार नाही. 131 उमेदवार निवडणुकीमध्ये जे माजी आहेत हे उमेदवारीमध्ये निवडणुकीने उभे राहण्यास लायक होणार नाहीत. हे माझं आव्हान आहे आणि चॅलेंज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.